जुलै 2024 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, द नंबर 2, 4, 6, 8, 10, 12 आर ऑन द सरफेस ऑफ वन die. If this die is rolled once, then complete the activity to find the probability of getting a number on upper face is perfect square. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं, हा एक्सपेरिमेंट कुठला आहे? हा एक्सपेरिमेंट कशाचा आहे? डायचा आहे. म्हणजे काय, आपण जी सबसिडी म्हणजे स्नेक लॅडरचं गेम खेळतो त्यात जी डाय असते त्याचा आहे. आता ही जी डाय असते नॉर्मली कशी असते, इथं जर तुम्ही बघितलं मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवलेलं, तर डायचा जो अप्पर फेस असतो त्यावर काय काय येऊ शकतं, 1, 2, 3, 4, 5, 6 असं येऊ शकतं. पण आता इथं थोडेसे ट्रिक आहे. इथं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी स्वतःचे नंबर दिलेले आहेत. त्यांनी नंबर काय दिलेले आहेत, आता नंबर काय झालेले आहेत, 2, 4, 6, 8, 10 आणि 12 असे आपल्याला काय केलेले आहेत, नंबर दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला कळलं आपल्याकडे डाय आहे आणि त्याच्या अप्पर फेसला काय काय येऊ शकतं, 2, 4, 6, 8, 10, 12 येऊ शकतं. आणि आपल्याला काय प्रोबॅबिलिटी काढायची कशाची, ए नंबर ऑन अप्पर फेस इज परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअरची आपल्याला काय काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी काढायची. आता ही ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आपल्याला सगळं काय केलेलं आहे, फिलिंग द ब्लँक आहे. थोडक्यात आपल्याला बॉक्सेस आहेत तिथं आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्यात म्हणजे फिल करायच्यात. आता सिंपल एखादा एक्सपेरिमेंट सोडवायचा, आता हा क्वेश्चन सोडवायचा सगळ्यात पहिली स्टेप काय असते, सॅम्पल स्पेस लिहायचा. आता ह्याचा सॅम्पल स्पेस ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, नंबर्स 2, 4, 6, 8, 10, 12 बरोबर हे आहेत. मग आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये काय येईल, हे मी परत लिहितो. सॅम्पल स्पेस मध्ये म्हणजे हा पूर्ण बॉक्स मध्ये लिहायचा. काय काय येईल, 2 येईल, 4 येईल, परत काय येईल, 6 येईल, 8 येईल, 10 येईल आणि 12 येईल. हा काय झाला, आपला सॅम्पल स्पेस झाला बरोबर आहे. आता नंतर काय दिलेलं आहे, नंबर ऑफ एन ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन अ सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल पॉइंट काय असतात, जर हे जे सॅम्पल स्पेस मध्ये लिहिलेले आहेत आपण 2, 4, 6 ह्याला काय म्हणतो आपण, सॅम्पल पॉइंट म्हणतो. आता हे किती आहेत ते मोजायचे, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे सॅम्पल पॉइंट किती झाले, 6. त्यामुळे एन ऑफ एस किती झाला, 6. हा झाला आपला पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट काय आहे, कंडिशन आहे म्हणजे इव्हेंट आहे. इव्हेंट काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे. जेव्हा आपण एखादा डाय थ्रो करतो तर अप्पर फेसला काय आला पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे. आता ह्यातला कुठला कुठला परफेक्ट स्क्वेअर आहे तो सगळा आपल्याला काय करायचा आहे, बी मध्ये लिहायचा आहे. बी म्हणजे काय आहे, बी हा सॅम्पल स्पेस आहे आपला बरोबर आहे. बी काय, बी हा इव्हेंट आहे. ह्या इव्हेंटचा आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आता ह्यात काय काय येईल, तर ही कंडिशन बघायची. कंडिशन काय आहे, परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा परफेक्ट स्क्वेअरची डेफिनेशन समजून घ्या. आता आपल्याला माहिती आहे 1 चा स्क्वेअर काय असतो, 1, 2 चा स्क्वेअर काय असतो, 4, 3 चा स्क्वेअर काय असतो, 9, 4 चा स्क्वेअर काय असतो, 16. आता हे जे नंबर आलेत 1, 4, 9, 16 ह्याला काय म्हणतात, परफेक्ट स्क्वेअर म्हणतात बरोबर आहे. आता तुम्ही जर बघितलं आपला ह्यामध्ये 2, 4, 6, 8, 10, 12 मध्ये परफेक्ट स्क्वेअर कुठला आहे, तर इथं जर चेक केलं इथं फक्त 4 हा काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे फक्त आपल्या इथं काय येईल, 4 हा काय येईल, परफेक्ट स्क्वेअर येईल. म्हणजे तो कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे इथं आन्सर काय येईल, फक्त येईल 4. तर सॅम्पल स्पेस मधून आपण फक्त काय घेतलं, 4 घेतलं, कारण की हा 4 काय करतो, ही परफेक्ट स्क्वेअरची डेफिनेशन सॅटिस्फाय करतो. त्यामुळे आता हा सॅम्पल स्पेस झाला. सॅम्पल स्पेस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतंय, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ने सॅम्पल स्पेस काउंट करायचं. आता हा सॅम्पल स्पेस ह्याच्यात किती पॉइंट्स आहेत, फक्त एकच सॅम्पल पॉइंट आहे. त्यामुळे इथं काय लिहायचं, 1 लिहायचं. म्हणजे इथं मी परत लिहितो, इथं 1 लिहायचं. हे झालं. आता आपल्याला प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन माहिती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस एस. आता सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट बी किती आहे, 1. ते लिहिलं 1/6. हे झालं आपलं. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी इथं काय लिहिणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येईल, आपला आन्सर काय येईल, 1/6. आता याला पॉईंट मध्ये कन्वर्ट नाही करायचं, कारण की मग ते आपण सिंपल जे आहे तसंच ठेवायचं. नॉर्मली आपण प्रोबॅबिलिटी पॉईंट मध्ये नॉर्मली कन्वर्ट करत नाही. थोडक्यात जास्तीत जास्त जसं फ्रॅक्शन मध्येच आन्सर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर कशाचं, हे झालं आपलं आन्सर जुलै 2024चं. हा 3 मार्काचा क्वेश्चन होता, सोपा होता. आता पुढचा क्वेश्चन बघूया. हा पण 3 मार्काचाच क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन काय आहे, 2 डाइस आर रोल्ड. म्हणजे आता इथं बघा आपल्याकडे काय असतं, एक डाइस असते. आता आपल्याकडे काय 2 डाइस आहेत. 2 डाइस आर रोल्ड. राईट द सॅम्पल स्पेस. पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा. सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर सॅम्पल पॉइंट लिहायचे. नंतर ऑल्सो राईट द इव्हेंट इन द सेट फॉर्म अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन द इव्हेंट अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन. मग आपल्याला 2 इव्हेंट दिलेले आहेत.
पहिला इव्हेंट कोणता आहे, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5, ठीक आहे. आणि दुसरा इव्हेंट कुठला आहे, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज 25, ठीक आहे. आता हे दोन इव्हेंट दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय एक्सपेरिमेंट काय आहे, सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन काय, एक्सपेरिमेंट काय आहे. एक्सपेरिमेंट काय आहे, आपल्याकडे दोन डाईस आहेत, त्या काय केलेल्या आहेत, रोल केलेले आहेत. तर आपला सॅम्पल स्पेस काय येईल, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे डाईस, आता इथं मी परत तुम्हाला दाखवतो. आता एक डाईस रोल केल्यानंतर तुम्हाला काय काय भेटू शकतं, 1 2 3 4 5 आणि 6 भेटू शकतं, बरोबर आहे. तर आता समजा आपल्याकडे काय दोन डाईस आहेत. आता इथं मी परत लिहितो. आता इथं मी एक रफ करतो, म्हणजे काय आपल्याला काय काय भेटतं, 1 भेटू शकतं, 2 भेटू शकतं, 3 भेटू शकतं, 4 भेटू शकतं, 5 किंवा 6. हा काय झालं, ही फर्स्ट डाईस झाली, बरोबर. आता सेकंड डाईसला पण काय काय भेटू शकतं, 1 2 3 4 5 6. आणि आपल्याला काय करायचंय आता, एक्सपेरिमेंट काय, आपल्याला दोन डाईस एकत्र रोल केल्यानंतर काय काय भेटू शकतं. आपल्याला कशात लिहायचंय, सॅम्पल स्पेस मध्ये लिहायचंय. मग कॅपिटल एस लिहायचा, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये सगळे कॉम्बिनेशन लिहायचे. आता समजा आपण दोन डाईस रोल केल्या, तर अप्पर फेसला काय काय येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 1 येईल, दुसऱ्या डाईसवर 1 येईल. म्हणजे काय, आता अशी जी डाईस असेल, अशी डाईस असेल, पहिल्या डाईसवर 1 येईल आणि दुसऱ्या डाईसवर पण काय येईल, 1 येईल, बरोबर आहे. मग त्यामुळे आपण काय लिहू शकतो, पहिलं कॉम्बिनेशन 1 1 लिहू शकतो. मग असं पण येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 1 येईल, दुसऱ्या डाईसवर 2 येईल, बरोबर. मग आपण असं लिहू शकतो 1 2. परत असं पण येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 1 येईल, दुसऱ्या डाईसवर 3 येईल. मग आपण काय लिहू शकतो, 1 3. असं पण येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 1 येईल आणि दुसऱ्या डाईसवर 4 येईल, म्हणजे 1 4. असं पण येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 1 येईल आणि दुसऱ्या डाईसवर 5 येईल. मग काय लिहू शकतो, 1 5. किंवा असं पण येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 1 येईल आणि दुसऱ्या डाईसवर 6 येईल, म्हणजे थोडक्यात 1 6. आता अशाच प्रकारे असं पण येऊ शकतं, की पहिल्या डाईसवर 2 येईल आणि दुसऱ्या डाईसवर 1 येईल, बरोबर. किंवा पहिल्या डाईसवर 2 येईल, दुसऱ्या डाईसवर 2 येईल, म्हणजे थोडक्यात 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6 हे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला लिहावे लागतील. मग इथं कसं लिहायचं, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 अँड 2 6. हे झालं आपलं काय कॉम्बिनेशन. सिमिलरली हे झालं 2चं, तसं 3चं पण होऊ शकतं, पहिल्या डाईसवर 3 येईल आणि दुसऱ्या डाईसवर 1 2 3 4 5 6 असं काही येऊ शकतं. मग ते सगळे आपल्याला इथं लिहून घ्यायचे. म्हणजे काय, 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6 हे झालं. मग तसं 4 साठी पण येऊ शकतं, पहिल्या डाईसवर 4 येऊ शकतं, दुसऱ्या डाईसवर 1 2 3 4 5 6 असं सगळे ऑप्शन येऊ शकतात. मग इथं लिहिताना कसं लिहायचं, 4 1 4 2 4 3 4 4 4 5 अँड 4 6. आता सेम आपल्याला काय करायला लागेल, पहिल्या डाईसवर 5 येऊ शकतं, दुसऱ्या डाईसवर 1 2 3 4 5 6 सगळं येऊ शकतं, बरोबर आहे. मग हे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला काय करावं लागतील, लिहावं लागेल. म्हणजे पहिल्या डाईसवर 5 येईल, दुसऱ्या डाईसवर 1 येईल, किंवा पहिल्या डाईसवर 5 येईल, दुसऱ्या डाईसवर 2 येईल, पहिल्या डाईसवर 5 येईल, दुसऱ्या डाईसवर 3 येईल, असं पहिल्या डाईसवर 5 येईल, दुसऱ्या डाईसवर 4 येईल, पहिल्या डाईसवर 5 येईल, दुसऱ्या डाईसवर 5 येईल, किंवा पहिल्या डाईसवर 5 येईल आणि दुसऱ्या डाईसवर 6 येईल, बरोबर आहे. हे सगळे कॉम्बिनेशन आपण लिहू शकतो. किंवा आता राहिलं आपलं 6, तसंच पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 1 2 3 4 5 6 असं सगळं येऊ शकतं. मग आता लिहायचं कसं, पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 3, पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 4, पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 5 आणि पहिल्या डाईसवर 6 आणि दुसऱ्या डाईसवर 6. असं हे सगळे कॉम्बिनेशन आपण लिहिलेले आहेत. जर तुम्ही हे सगळे काउंट केले तर किती येतात, आता हे टोटल पहिल्या डाईसवर किती 6 कॉम्बिनेशन आहेत, बरोबर आहे. आणि दुसऱ्या डाईसवर 6 कॉम्बिनेशन आहेत, म्हणजे 6 इंटू 6 किती येतात, 36. जर तुम्ही हे मोजले तर थोडक्यात तुम्हाला किती सॅम्पल पॉईंट भेटतील, 36 सॅम्पल पॉईंट भेटतील. मग तो लिहितात कसं, एन ऑफ एस इज इक्वल टू 36 असं लिहायचं असतं. आता हे सगळे झाले का आपले सॅम्पल पॉईंट झाले. हा एक सॅम्पल पॉईंट आहे, हा एक सॅम्पल पॉईंट आहे, हा एक सॅम्पल पॉईंट आहे. हे सगळे सॅम्पल पॉईंट मोजल्यानंतर काउंट किती येतो, 36 येतो. म्हणजे आपला पहिला क्वेश्चन काय होता, पहिल्यांदा तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचा होता, तो लिहिला. नंतर काय करायचं होता, सॅम्पल पॉईंट लिहायचा होता, तो लिहिला. आता नंतर काय आपल्याला कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या बघूया. आता पहिली कंडिशन काय आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए,
सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5. ठीक आहे, आता आपण हे तर लिहून घेऊया, कंडिशन आधी लिहून घेऊया. इव्हेंट ए काय दिलेलं आहे आपल्याला, सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5. ठीक आहे, सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता जेव्हा असं असतं मल्टिपल ऑफ 5 म्हणजे थोडक्यात काय, 5चा टेबल 5, 10, 15, 20 म्हणजे थोडक्यात आपल्याला काय पाहिजे, 5, 10, 15, 20, 25, 30 हा काय झाला 5चा टेबल झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो, मल्टिपल ऑफ 5. आता आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, हा जो इव्हेंट आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. तर कसा लिहिणार आपण, आता जे आपला आन्सर आलेला आहे त्या आन्सर, आता हा जो आपण सॅम्पल स्पेस क्रिएट केलेला आहे ना, ह्या सॅम्पल स्पेस मधून आपल्याला फक्त अशाच पेअर घ्यायच्यात की ज्याच्यामध्ये 5 म्हणजे ज्यांची ऍडिशन 5, 10, 15, 20, 25, 30 असं येईल, म्हणजे मल्टिपल ऑफ 5 मध्ये येईल. आता इथं जर पहिली बघितली 1 + 1 किती येतात 2, हा नाही येऊ शकत. 1 + 3 किती येतात 3, हा पण नाही येऊ शकत. 1 + 3 किती येतो 4, हा पण नाही येऊ शकत. 1 + 4 म्हणजेच काय, 1 + 4 म्हणजे काय 5, हा काय मल्टिपल ऑफ 5 आहे. त्यामुळे ही पेअर आपण काय करू शकतो, आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये लिहू शकतो. म्हणजे इथे लिहिणार आपण 1,4. ठीक आहे, ती लिहिली. आता पुढची पेअर बघूया. 1,5 येऊ शकतं का, नाही, कारण की ह्या दोघांचं ऍडिशन केलं, सम केलं तर किती येतात 6 येतं, त्यामुळे ही नाही येऊ शकत. 1,6 येऊ शकतं का, नाही, यांचं ऍडिशन केलं की किती येतं 7 येते. परत आता हे झालं 1चं, आता 2चं. 2 + 1 किती 3, हा पण नाही येऊ शकत. 2 + 2 किती 4, हा पण नाही येऊ शकत. 2 + 3 किती 5, हा येऊ शकतो का, कारण की ह्यांचे ऍडिशन किती येतात 5 येते आणि हा मल्टिपल ऑफ 5 आहे. बरोबर, म्हणजे 2,3 आपलं आन्सर मध्ये येऊ शकतं, ते लिहिलं मी. परत पुढे 2,4 येऊ शकतं का, नाही, कारण की ह्याची ऍडिशन किती येते 6 येते. 2,5 येऊ शकतं का, नाही, कारण की ह्याची ऍडिशन किती येते 7 येते. 2,8 येऊ शकतं का, नाही, कारण की ह्याची ऍडिशन किती येते 8 येते. आता 3,1 म्हणजे 4. 3,2 येऊ शकतं का, येऊ शकतं का, ह्यांची ऍडिशन किती येते 5 येते. बरोबर, 3,2 म्हणजे किती 5, आणि आपल्याला काय पाहिजे, मल्टिपल ऑफ 5 पाहिजे, त्यामुळे हा येऊ शकतो. ह्या दोघांची ऍडिशन 5 येते, त्यामुळे हा मल्टिपल ऑफ 5 आहे, तो लिहिला आपण. आता 3,3 म्हणजे 6 येतात, हा नाही येऊ शकत. 3,4 म्हणजे 7 काय मल्टिपल ऑफ 5 नाहीये. 3,5 पण नाही, कारण की हा मल्टिपल ऑफ 5 नाहीये, म्हणजे हा 8 येतो. 3,6 म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन 9 येते, हा पण नाही. आता पुढे या 4,1 येऊ शकतो, कारण ह्या दोघांची ऍडिशन किती येते 5 येते. मग इथं काय लिहिणार आपण 4,1. बरोबर, आता ते झालं. परत 4,2 येऊ शकतं का, नाही, कारण की या दोघांची ऍडिशन 6 येते. 4,3 नाही, कारण की यांच्या दोघांची ऍडिशन 7 येते. 4,4 नाही, कारण की यांची ऍडिशन 8 येते. 4,5 नाही, कारण की यांची ऍडिशन 9 येते. 4,6 हा येऊ शकतो, कारण की यांची ऍडिशन 10 येते. 10 हा मल्टिपल ऑफ 5 आहे. इथं बघा 5, 10 हा मल्टिपल आहे, त्यामुळे आपण काय लिहू शकतो 4,6. बरोबर, ते लिहिलं. आता परत 5,1 म्हणजे हा काही येतं 6, हा पण नाही होणार. 5,2 म्हणजे 7, हा पण नाही. 5,3 म्हणजे 5 + 3 8, हा पण नाही येणार. 5 + 4 9, हा पण नाही येणार. 5,5 म्हणजे 5 + 5 म्हणजे 10, 10 हा येऊ शकतो, कारण की हा काय मल्टिपल ऑफ 5 आहे, त्यामुळे 5,5 लिहिलं आपण. ठीक आहे, आता बाकीचं बघूया. 5,6, 6 + 5 किती 11 येतात, हा पण नाही येऊ शकत. 6,1 म्हणजे 7, हा नाही येऊ शकत. 6,2 म्हणजे 6 + 2 8, हा पण नाही येऊ शकत. 6,3 म्हणजे 6 + 3 म्हणजे 9, हा पण नाही येऊ शकत. 6 + 4 म्हणजे 10, हा येऊ शकतो, कारण की 10 काय आहे मल्टिपल ऑफ 5 आहे, त्यामुळे 6,4. आता पुढे जर बघितलं 6,5 म्हणजे किती 11, 11 नाही येऊ शकत, कारण की मल्टिपल ऑफ 10 नाही येतो. सॉरी, मल्टिपल ऑफ 5 नाहीये. आणि 6,6 म्हणजे किती येतात 12, 12 पण काय मल्टिपल ऑफ 5 नाहीये. म्हणजे थोडक्यात आपलं एवढंच झालं. हे काय झालं, आपलं कंडिशन होती, त्या कंडिशनवरून आपण काय केलं, सॅम्पल स्पेस तयार केला. कंडिशन काय होती, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे ह्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची, आणि जर ती ऍडिशन जर मल्टिपल ऑफ 5 असेल तर ती जी पेअर आहे ही पेअर ह्या सॅम्पल पॉइंट मध्ये सॅम्पल स्पेस मध्ये येणार.
ते आता आपण लिहून घेतलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रोबॅबिलिटी काढायची होती, ती काढूया. आता प्रोबॅबिलिटीसाठी आपल्याला काय लागेल, हे किती सॅम्पल पॉईंट आहेत ते मोजावे लागतील. परत लिहूया एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. हे किती आहेत, 7 आहेत, त्यामुळे मी लिहिलं 7. आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन अन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन अ सॅम्पल स्पेस. आता एन ऑफ ए किती आहे आपला, 7 बरोबर आहे, आणि एन ऑफ एस किती आहे, 36. म्हणजे ही काय झाली, आपली प्रोबॅबिलिटी झाली 7/36, कारण की ह्याला पुढे आपल्याला डिवाइड नाही करता येत. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, कंडिशन बी काय आहे, इव्हेंट बी सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज 25. आता इथे हे सोपं आहे, ऍडिशन काय आली पाहिजे, 25 आली पाहिजे. इव्हेंट बी लिहून घेऊया. इव्हेंट बी काय आहे, सम ऑफ द डिजिट, बरोबर, सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज 25. आता तो लिहून घेऊया, ऑन अप्पर फेस इज 25. आता आपल्याला काय करायचंय, सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 25, म्हणजे त्या दोघां, आता एक पेअर आहे, त्या पेअर मध्ये जर त्या दोन्ही नंबरची सम केली तर 25 आली पाहिजे. आता हे बघूया, आपल्याला इव्हेंट दिलाय बी, तर ह्याचा सॅम्पल स्पेस लिहूया. आता सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, तर तुम्ही बघितलंय ह्यात जर तुम्ही सगळ्यांची सम केली तर कशाचाच 25 आन्सर येईल का, 1 + 1 2 येतं, 1 + 2 3 येतं, 25 नाहीये. 1 + 3 म्हणजे 4 येतं, 1 + 4 म्हणजे 5, 25 आहे का नाहीये. परत 1 + 5 म्हणजे 6, 25 आहे का नाहीये. 1 + 6 म्हणजे 7, 25 आहे का नाहीये. ठीक आहे, 2 + 1 म्हणजे 3, 25 आहे का नाहीये. 2 + 2 म्हणजे 4, 2 + 3 5, 2 + 4 6, 2 + 5 7, 2 + 6 8. एक पण 25 नाहीयेत. 3 + 1 4, 3 + 2 5, 3 + 3 9, 3 + 4 7, 3 + 5 8, 3 + 6 काय 9. हा पण 25 नाही येते. 4 + 1 5, 4 + 2 6, 4 + 3 7, 4 + 4 8, 4 + 5 9, 4 + 6 10. ठीक आहे, ह्यात पण काही 25 येत नाहीये. 5 + 1 6, 5 + 2 7, 5 + 3 8, 5 + 4 9, 5 + 5 9 10, 5 + 6 11. ह्यात पण 25 येत नाहीये. 6 + 1 7, 6 + 2 8, 6 + 3 9, 6 + 4 10, 6 + 5 11, 6 + 6 12. म्हणजे एका पण एक पण ह्यातली पेअर कंडिशन आपली सॅटिस्फाय करत नाहीये. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस काय राहणार आहे, मोकळा ब्लँकच राहणार, बरोबर, कारण की एक पण कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी किती येईल, एन ऑफ बी म्हणजेच काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी इज इक्वल टू, आता ह्यात काहीच नाहीये, मग काय येईल आपलं, 0 येईल, बरोबर. मग आता आपण प्रोबॅबिलिटी काय कशी काढतो, प्रोबॅबिलिटी कशी लिहितो, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बी इज इक्वल टू number of sample point in an event B upon number of sample point in an sample space S. आता इक्वल टू लिहूया, एन ऑफ बी किती, 0, एन ऑफ एस किती आपला 36. आता 0/36 काय येतं, 0 येतं, बरोबर आहे, म्हणजे आपली प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय आली, 0. 2024 चा सेकंड क्वेश्चनचा आन्सर. हा पण 3 मार्काचाच क्वेश्चन होता. हा पण किती, 3 मार्काचाच क्वेश्चन होता. मार्च 2024 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, वन कॉइन अँड अ die are thrown simultaneously. Find the probability of following events. Event A to get a head and a prime number. Event B to get a tail and a odd number. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, एक एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करतोय, वन कॉइन अँड अ die are thrown simultaneously. म्हणजे एक कॉइन आणि एक die एकत्र थ्रो करतोय, आणि थ्रो केल्यानंतर जेव्हा ते जमिनीवर येतील तेव्हा आपल्याला काय आउटपुट भेटेल ते आपण फाइंड आउट करायचे. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं, सॅम्पल स्पेस काढायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय असतंय, सॅम्पल स्पेस काढायचा. सॅम्पल स्पेस काढल्यानंतर काय काढायचं, सॅम्पल पॉईंट काढायचा, आणि नंतर इव्हेंट वर घ्यायचं. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, सॅम्पल स्पेस काढूया. सॅम्पल स्पेस काय आहे ह्याचा पाहूया आपण. तर आता बेसिक कन्सेप्ट काय आहे, जेव्हा आपण एक कॉइन थ्रो करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट काय काय भेटू शकतो, एक तर हेड किंवा टेल भेटतो, हे आपल्याला माहिती आहे.
आणि एकदा आपण जर डाय रोल केली तर आपल्याला काय भेटतं, 1 2 3 4 5 6 असं आपल्याला आउटपुट भेटतं, म्हणजे रिझल्ट भेटतं, हे आपल्याला माहिती आहे. आता आपला एक्सपेरिमेंट काय आहे, एक कॉइन घ्यायचा, एक डाय घ्यायचा, एकत्र थ्रो करायचे. तर तुम्हाला आउटपुटला काय भेटेल, आउटपुटला काय भेटेल, 1 हेड भेटेल आणि 1 भेटेल, किंवा हेड भेटेल 2 भेटेल, किंवा हेड भेटेल आणि 3 भेटेल. म्हणजे असं हेड भेटेल 4 भेटेल, हेड भेटेल 5 भेटेल, हेड भेटेल आणि 6 भेटेल. म्हणजे असं तुम्हाला आउटपुटला भेटू शकतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. तर सॅम्पल स्पेस लिहिताना काय लिहायचं, आधी एस कॅपिटल लिहायचा आणि तुम्हाला आउटपुटला काय काय भेटेल ते बघायचं. आता दोन दोन आपण एक कॉइन आणि एक डाय थ्रो करतोय, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे काय भेटेल, एकतर आउटपुटला काय भेटेल, कॉइनवर हेड भेटेल आणि डाईसवर काय भेटेल, 1 भेटेल, हे एक आउटपुट भेटेल. मग इथं लिहिताना कसं लिहायचं, हेड आणि 1, बरोबर. म्हणजे हेड आणि 1. परत आपल्याला काय भेटू शकतं, हेड आणि 2 भेटू शकतं, हेड आणि 3 भेटू शकतं. तर हे सगळं लिहून घ्यायचं. मग अजून काय भेटू शकतं, हेड आणि 2 भेटू शकतं, हेड आणि 3 भेटू शकतं, हेड आणि 4 भेटू शकतं, हेड आणि 5 भेटू शकतं, बरोबर. परत हेड आणि 6 भेटू शकतं. म्हणजे हेड आणि 4, हेड 5, हेड 6 तर लिहिलं. परत टेलला पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं, तुम्ही कॉइन आणि डाय थ्रो केल्यानंतर टेल आणि 1 भेटू शकेल, टेल आणि 2 भेटू शकेल, टेल आणि 3, टेल and 4, टेल 5, टेल 6, बरोबर. हे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला भेटतील. मग ते पण लिहून घ्यायचे. ते काय होतील आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये, टेल आणि 1, टेल and 2, टेल and 3, टेल and 4, टेल and 5, टेल and 6. आता काय झालं, आपण सगळे कॉम्बिनेशन काय घेतले, लिहून घेतले. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही भेटणार नाही. तुम्ही कितीदा पण हा एक्सपेरिमेंट केला तर तुम्हाला ह्या सेट मधलाच आन्सर भेटेल, हे आता आपल्याला माहिती आहे. आता नंतर आपलं काय, कसं नंतर आपल्याला काय करायचं असतं, एकदा आपल्याला सॅम्पल पॉईंट भेटला त्याच्यानंतर काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचा. कसा, एन ऑफ एस इज इक्वल टू, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस. आता हे किती आहेत, हे सगळे सॅम्पल पॉईंट आहेत, ते काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे टोटल सॅम्पल पॉईंट किती झाले, 12. हा जो सॅम्पल स्पेस आहे ह्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट किती झाले, 12 झाले, बरोबर आहे. आता हे आपल्याला माहित झालं. आता आपलं पहिला बेसिक तर आपल्याला आपलं सॉल्व्ह झालं. म्हणजे सॅम्पल पॉईंट काढला, सॅम्पल स्पेस काढला, सॅम्पल पॉईंट काढला. आता पुढचा आपण इव्हेंट बघूया. इव्हेंट ए काय आहे, टू गेट ए हेड अँड प्राईम नंबर. ठीक आहे, तर लिहून घेऊया. इव्हेंट ए काय आहे आपला, इव्हेंट ए टू गेट हेड अँड प्राईम नंबर, असं आपल्याला हवं आहे. आता इव्हेंट काय आहे, एक तर हेड पाहिजे. आता आपल्याकडे कशी अशा सगळ्यांचं ग्रुप आहे छोटा छोटा, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये एक हेड पाहिजे आणि दुसरा जो नंबर आहे हा कसा पाहिजे, प्राईम पाहिजे. आता ही कंडिशन आहे आपली. आता एचा आपल्याला काय करायचं आहे, एचा आपल्याला करायचं आहे सॅम्पल स्पेस काढायचा आहे. आता एचा सॅम्पल स्पेस कसा काढणार आहे, तर ते काढण्यासाठी ही कंडिशन दिलेली आहे. ही कंडिशन जे पण पेअर्स सॅटिस्फाय करतं ते आपण ह्याच्यामध्ये लिहिणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल, पण मी तरी परत सांगतो. प्राईम नंबरची कन्सेप्ट कशी असते, प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की जो 1नी अँड इट सेल्फ, जो 1नी अँड ते स्वतःनेच डिवाइड होतो. म्हणजे द नंबर विच इज डिवायडेड बाय 1 अँड इट सेल्फ इज कॉल्ड ए प्राईम नंबर. इट सेल्फ, त्याला आपण काय म्हणतो, प्राईम म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा 3 घेतलं, तर 3 हा 1नी डिवाइड होतो, म्हणजे 1च्या टेबलमध्ये असतो, किंवा 3 हा 3च्या टेबलमध्ये असतो. त्यामुळं 3 काय झाला, प्राईम झाला. 3 जर तुम्ही कुठलाही टेबल बघितला तर तो कुठल्याही टेबलमध्ये नसणार आहे एक्सेप्ट 1 आणि 3. त्यामुळे 3 काय झाला, प्राईम झाला. तसंच आपल्याकडे किती नंबर आहेत, 6 नंबर आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. तर ह्या 6 पैकी किती प्राईम आहेत ते आधी आपण फाइंड आउट करूया. आता आपल्याकडे किती आहेत, मी परत लिहितोय. 6 6 5 4 3 2 1 उलट लिहितो म्हणजे चांगलं समजेल आपल्याला. आता 6 हा 1च्या टेबलमध्ये आहे का, आहे. 2च्या टेबलमध्ये आहे का, आहे. 2 3 6, 3च्या टेबलमध्ये आहे का, आहे. आणि 4च्या टेबलमध्ये आहे का, नाही. 5च्या टेबलमध्ये आहे का, नाही. 6च्या टेबलमध्ये आहे का, आहे.
बरोबर आहे. 1 2 3 6 ह्या सगळ्या टेबलमध्ये काय येतो 6 येतो. त्यामुळे हा काय प्राईम नाहीये. का? तर प्राईम नंबर म्हणजे कसा हा 1च्या टेबलमध्ये आला पाहिजे आणि स्वतःच्या टेबलमध्ये म्हणजे आता 6 हा 1च्या टेबलमध्ये आला पाहिजे आणि 6च्या टेबलमध्येच फक्त आला पाहिजे. आता असं जर 2 असतं तर तो प्राईम असता. पण इथं काय येतंय आपल्याकडे 4 फॅक्टर्स आहेत 1 2 3 4 त्यामुळे हा प्राईम नाहीये. आता 5चं बघूया. 5 हा 1च्या टेबलमध्ये येतो. बरोबर आहे. 2च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 3च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 4च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 5च्या टेबलमध्ये येतो का? येतो. आता हा प्राईम नंबर आहे. का? कारण की हा 1च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतो. म्हणजे इटसेल्फ म्हणजे जो नंबर आहे त्याच्याच टेबलमध्ये येतो. त्यामुळे हा काय झाला प्राईम. आणि प्राईम नंबरचे 2 फॅक्टर असतात. जो नंबर प्राईम असतो त्याचे 2 फॅक्टर असतात. इथं 2 आहेत का? आहेत. 1 आणि 2. त्यामुळे 5 काय झाला? प्राईम झाला. आता 4चं बघूया. 4 हा प्राईम आहे का? तर 4 हा 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या येतो का? नाही. 4 हा 4च्या टेबलमध्येच येतो. म्हणजे हे जे 3 फॅक्टर झाले आणि प्लस हा हे जे 3 फॅक्टर झाल्यामुळे हा काय प्राईम नाहीये. हा 1च्या टेबलमध्ये पण येतो, 2च्या पण येतो, 4च्या पण येतो. पण आपला नियम काय आहे? 1 आणि 1च्या टेबलमध्ये आले पाहिजे आणि स्वतःच्याच टेबलमध्ये आला पाहिजे. हा नियम सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे हा प्राईम नाहीये. आता 3चा विचार करूया. 3चा मी तुम्हाला सांगितलंय 1च्या टेबलमध्ये येतो आणि 2च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 3च्या टेबलमध्ये येतो का? येतो. आता 3चे किती फॅक्टर्स आहेत? 1 आणि 2. 1च्या टेबलमध्ये पण येतो आणि स्वतःच्या टेबलमध्ये पण येतो. त्यामुळे हा काय झाला? प्राईम झाला. म्हणजे आपले प्राईम नंबर कुठला कुठला आहे? 5 आणि 3. आता 2चा विचार करूया. 2 हा 1च्या टेबलमध्ये येतो का? येतो. 2 हा 2च्या टेबलमध्ये येतो का? येतो. त्यामुळे हा पण काय झाला? प्राईम झाला. 1च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्या टेबलमध्ये पण येतो. त्यामुळे 2, 3 आणि 5 हा काय झाला? प्राईम झाला. आता 1चा विचार करूया. आता 1 हा 1च्या टेबलमध्ये येतो, पण आता दुसरा नंबरच नाहीये. हा मोठा नंबर आहे. बरोबर आहे. 1 हा नेहमी 1च्या टेबलमध्ये येतो. पण प्राईम नंबर म्हणजे काय? त्याचे 2 फॅक्टर पाहिजेत. तर इथं काय एकच फॅक्टर आहे. त्यामुळे 1 पण काय प्राईम नाहीये. म्हणजे थोडक्यात प्राईम नंबर कुठले कुठले आहेत? 2, 3 आणि 5 हे काय झाले? प्राईम झाले. आता आपल्याला समजलं. आता आपल्याला काय पाहिजे? टू गेट हेड अँड प्राईम नंबर. म्हणजे एक काय पाहिजे? हेड पाहिजे आणि एक प्राईम नंबर पाहिजे. तर आपलं सॅम्पल स्पेस बघितलं तर आता आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 सॅम्पल स्पेस बघावे लागतील. बाकी तर सगळ्यांवर टेल आहे. त्यामुळे ते बघायचे नाहीत. आता ह्याच्यामध्ये असेच घ्यायचे की त्याच्यामध्ये एक हेड आहे प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर कुठल्या कुठल्या आपला 3, 5 आणि 2, 3 आणि 5 आहे. म्हणजे थोडक्यात ही एक टर्म येईल, ही एक पेअर येईल आणि ही एक पेअर येईल. बरोबर आहे. इथं हेड आहे हा 2 हा प्राईम नंबर आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे? इथं लिहून घ्यायचं हेड आणि 2. म्हणजे हा काय झाला? आपला कंडिशन काय? टू गेट ए हेड आणि प्राईम नंबर. हेड आहे आपल्याकडे प्राईम नंबर 2 हा प्राईम नंबर आहे. आता पुढची कंडिशन काय? H3 काय हेड आहे आणि 3 हा काय प्राईम नंबर आहे. त्यामुळे हा मी H3 लिहिणार. बरोबर. H4 नाही लिहिणार कारण की 4 काय प्राईम नाहीये. आता हेड आहे आणि 5 लिहिणार. H5 लिहिणार कारण की F5 काय प्राईम आहे. H5. आता आपले झाले एवढेच नंबर. बाकीचे जर तुम्ही बघितले तर हेड आहे पण प्राईम नंबर नाहीये. 6H हेड आहे पण 6 हा प्राईम नसल्यामुळे हा लिहिणार नाही आणि इथं सगळं टेल असल्यामुळे हे काही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही बाकीच्यांची. म्हणजे थोडक्यात आपल्याला आउटपुटला काय आलं? एवढेच 3 आलेले आहेत. म्हणजे एवढेच 3 काय होतात? आपल्या ह्याची कंडिशन ते सॅटिस्फाय करतात. बरोबर आहे. ते आपण काय केलं? लिहून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे? सॅम्पल पॉईंट लिहायचा आहे. सॅम्पल पॉईंट कसा लिहितो आपण? N of A. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट A इज इक्वल टू किती झाले? 1, 2, 3. हे काय झाले? 3 सॅम्पल पॉईंट झाले. बरोबर आहे. मग प्रोबॅबिलिटी कशी काढतो? प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट A इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट A अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस S. आता N of A किती आहे आपला? 3. तो लिहिला. आणि N of S किती आहे? N of S जर बघितलं तर किती आहे? 12 आहे. तो लिहिला. आता हा आपण सॉल्व्ह करूया. आता 3च्या टेबलमध्ये 4च्या बघितलं तर 3 1 चा 3, 3 4 चा 12. म्हणजे आन्सर काय येतंय? 1/4. आपल्या प्रोबॅबिलिटीचं आन्सर काय आलं? 1/4 आलं. हा इव्हेंट ए झाला. आता इव्हेंट बी बघूया. इव्हेंट बी काय आहे आपला? तो पाहूया इव्हेंट बी काय येतो. इव्हेंट बी काय आहे? टू गेट ए टेल अँड ऑड नंबर. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? टेल आणि ऑड नंबर पाहिजे. तो इथं लिहून घेऊया. टू गेट टेल अँड ऑड नंबर. बरोबर आहे. ही आपली कंडिशन आहे. आता आपल्याला काय करायचं? ह्याचा सॅम्पल स्पेस क्रिएट करायचा. तर प्रोबॅबिलिटी
आपण पहिल्यांदा काय करणार आहे, बीचा सॅम्पल स्पेस क्रिएट करणार आहे. आता ऑड नंबर 1 2 3 4 5 6 मध्ये ऑड नंबर कुठले कुठले आहेत? 1 3 5 1 3 5 कसे आहेत? ऑड आहेत. आणि आपल्याला काय पाहिजे? टेल पाहिजे, ऑड नंबर पाहिजे. तर आपला जो मेन सॅम्पल स्पेस आहे त्यामध्ये या पहिले 1 2 3 4 5 6 तर येणार नाहीत, कारण की आपल्याला टेल पाहिजे आणि इथं काय आहेत? हेड आहेत. आता दुसरे 6 आहेत ते 1 2 3 4 5 6 ह्यातले आपण कुठले घ्यायचे? तर असे घ्यायचे की त्याच्यामध्ये ऑड नंबर आहेत. T1 घेऊ शकतो कारण की 1 हा ऑड आहे. T2 नाही घेणार कारण की 2 काय आहे? इवन आहे. T3 घेऊ शकतो, 3 ऑड आहे. T4 नाही घेणार कारण की 4 इवन आहे. T5 घेऊ शकतो म्हणजे 5 ऑड आहे. म्हणजे थोडक्यात मी इथं टिक करतो. हा घेऊ शकतो, हा नाही घेऊ शकत, हा घेऊ शकतो, हा नाही घेऊ शकत, हा घेऊ शकतो कारण की टेल पण आहे, ऑड नंबर पण आहे. आणि T6 नाही घेऊ शकत कारण की टेल आहे पण 6 कसा? इवन नंबर आहे. त्यामुळे काय येईल आपला आन्सर? T1 T3 आणि T5. मग ते आपण इथं लिहू शकतो. इथं काय लिहिणार? T1 T3 आणि T5. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे आपल्याला कंडिशन काय दिलेली? जर आपण बघितलं कंडिशन काय दिलेली? टेल हवाय आणि ऑड नंबर हवाय. तर इथं आपल्याला एका बाजूला टेल भेटला, एका बाजूला ऑड नंबर भेटला, एका बाजूला टेल भेटला, एका बाजूला ऑड नंबर भेटला, एका बाजूला टेल भेटला, एका बाजूला ऑड नंबर भेटला. तर ही कंडिशन झाली आपली बीची. आता आपल्याला काय करायचंय? सॅम्पल पॉईंट मोजायचे. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट बी काय होतील? 1 2 3. हे काय येतील? 3 येतील. मग प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू number of sample point in event B upon number of sample point in event number of sample point in sample space yes. आता n of B किती आहे? 3 आहे. n of S किती आहे? 12 आहे. आता आपल्याला माहिती आहे 3 1 चा 3 3 4 चा 12 म्हणजे आपला आन्सर काय येईल? 1/4. परत आपला आन्सर काय आलं? 1/4 आलं. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A काय आलं? 1/4. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट B काय आलं? 1/4. हा होता आन्सर कशाचं? मार्च 2024 चा क्वेश्चन. जुलै 2023 चा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे? तर इफ वन डाय इज रोल्ड वन्स देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. इव्हेंट कोणते कोणते आहेत? ए नंबर ऑन द अपर फेस इज प्राईम नंबर आणि बी कुठला आहे? नंबर ऑन द अपर फेस इज इव्हन नंबर. असे दोन इव्हेंट आहेत. आता ही ऍक्टिव्हिटी आहे. तर ही ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे आन्सर ऑलरेडी दिलेले असते. आपल्याला फिलिंग द ब्लँक टाईप करायचं असतं. जिथं बॉक्स आहे तिथं आपल्याला व्हॅल्यू फिल करायचे असतात. तर आपल्याला माहिती आहे इथं एक्सपेरिमेंट काय दिलाय? एक वन डाय इज रोल्ड म्हणजे आपल्याला काय डाय रोल केलेली आहे तो एक्सपेरिमेंट आहे. तर हा एक्सपेरिमेंट आपल्याला माहिती आहे काय? सिंपल आहे. डाय रोल केल्यानंतर आपल्याला काय काय भेटू शकतं? 1 2 3 4 5 6 म्हणजे आपला सॅम्पल स्पेस काय होऊ शकतो? 1 2 3 4 5 6 होऊ शकतो. आणि हे जे आहे त्याला 1 2 3 4 ला काय म्हणतो? सॅम्पल पॉईंट्स म्हणतो. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येतील? 6. तर हे बेसिक आपल्याला माहिती आहे. हेच बेसिक आपण वापरूया. आता आपल्याला इथं काय काय दिलं हे बघूया. पहिल्यांदा एस म्हणजे काय? सॅम्पल स्पेस दिलाय. सॅम्पल स्पेस इथं ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. तो काय दिलाय? 1 2 3 4 5 6. आणि एन ऑफ एस विचारलाय. एन ऑफ एस म्हणजे काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस. हे किती आहेत? 6 आहेत. त्यामुळे इकडे काय येईल? आपला आन्सर येईल 6. हे झालं. आता इव्हेंट पाहूया. इव्हेंट काय आहे? इव्हेंट ए प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. आता आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर कुठले कुठले असतात? 2 3 5 हे प्राईम आहेत. हे यांनी दिलेले आहेत. हे ऑलरेडी दिलेलं आहे. आता एन ऑफ ए म्हणजे काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल इन इव्हेंट ए. आता हा जो इव्हेंट ए ह्याच्यामध्ये किती सॅम्पल पॉईंट आहेत? 1 2 आणि 3. त्यामुळे इथं काय लिहिणार आपण? 3 लिहिणार. बरोबर. मग आता इथं काय सेकंड इथं काय लिहिलं? हा फॉर्म्युला आहे. पी ए म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट इन सॅम्पल स्पेस येस. हे तर आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला आहे तो लिहिलेला आहे. आणि इथं प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येईल? 3. एन ऑफ ए काय होतं? इथं बघितलं तर एन ऑफ ए काय होतं? 3 होतं. ते आहे. आता एन ऑफ एस काय आहे? इथं जर तुम्ही वर बघितलं एन ऑफ एस किती आहे? 6 आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय येईल? 3/6. आता ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल? 3 1 चा 3 3 2 चा 6 म्हणजे थोडक्यात आपला आन्सर काय येईल? 1/2. म्हणजे इथं आन्सर काय येईल आपलं? 1/2 येईल. हे झालं आपलं पहिलं आन्सर, पहिलं इव्हेंटचं आन्सर. आता दुसरा इव्हेंट पाहूया. इव्हेंट बी काय दिलाय? इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे अप्पर फेसवर इव्हन नंबर येणार आहे. हा बी आहे. बीचा सॅम्पल स्पेस आपल्याला इथं दिलेला आहे. इव्हन नंबर कुठला आहे? 2 4 6 हे माहित आहेत आपल्याला इव्हन नंबर आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचंय? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट बी. आता सॅम्पल पॉईंट किती आहेत? 1 2 3. त्यामुळे इथं काय लिहायचं? सिंपल 3 लिहायचं.
आता हा काय फॉर्म्युला आहे, हा आपल्याला माहिती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस. हा फॉर्म्युला आहे, हा आपल्याला माहिती आहे. आता पी ऑफ बी काढायचं आहे आपल्याला. आता एन ऑफ बी किती आहे, एन ऑफ बी म्हणजे आपला काय इथं इथं काय येईल 3 अपॉन एन ऑफ एस किती आहे, एन ऑफ एस आहे आपला 6. इथं जर तुम्ही थोडं वर बघितलं तर इथं आपल्याला एन ऑफ एस पण दिलेला आहे, तो 6 तुम्ही आहे तसा लिहिला. आता 3/6 म्हणजे काय येतं, 1/2 येतं. जर तुम्ही बघितलं 3/6, 3 1 चा 3, 3 2 चा 6, बरोबर, 3 2 चा 6. त्यामुळे आपला आन्सर काय येतं, 1/2 येतं. म्हणजे हे बरोबर. हे झालं बीचं इव्हेंट बीचा आन्सर. म्हणजे हा होता कुठला क्वेश्चन, जुलै 2023चा 3 मार्काचा क्वेश्चन. खूप सोपा होता. आता आता आपण जुलै 2023चा दुसरा क्वेश्चन पाहूया. हा पण 3 मार्काचाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, ए बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्लू अँड 4 ग्रीन बलून्स. He wants to choose one of them at random to give to it to Pranali. What is the probability of the event that Pranali gets a red balloon, a blue balloon and green balloon? म्हणजे सिंपल आहे हा क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे, एक बलून वेंडर आहे म्हणजे फुगा विक्रेता आहे, त्याकडे किती बलून्स आहेत, 2 रेड कलरचे बलून्स आहेत, 3 ब्लू कलरचे बलून्स आहेत, 4 ग्रीन कलरचे बलून्स आहेत. आणि आपल्याला त्यातला एक बलून कोणाला द्यायचा आहे, प्रणालीला द्यायचा आहे. तर रेड बलून जर दिला म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची काढायची, ए रेड बलून, ए ब्लू बलून आणि ए ग्रीन बलून, ह्यांची आपल्याला काय काढायचे, प्रोबॅबिलिटी काढायची. बरोबर आहे. तर आता हे काढायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्सपेरिमेंट काय आहे, आपल्याकडे बलून्स आहेत. तर आपल्याला काय लिहावं लागतं, सॅम्पल स्पेस लिहावं लागतो. आता सॅम्पल स्पेस कसा लिहिणार आहे, आता इथं मी सिंपल तुम्हाला लिहून दिलेलं आहे. इथं काय आहे, जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे किती 2 रेड बलून्स आहेत. त्यामुळे काय लिहिलेलं आहे, RB1 म्हणजे रेड बलून 1, रेड बलून 2, हे झाले 2 रेड बलून. नंतर काय 3 ब्लू बलून्स आहेत, म्हणजे ब्लू बलून 1, ब्लू बलून 2 आणि ब्लू बलून 3, म्हणजे असे झाले 3 ब्लू बलून. आणि 4 ग्रीन बलून्स आहेत, म्हणजे ग्रीन बलून 1, ग्रीन बलून 2, ग्रीन बलून 3 आणि ग्रीन बलून 4. हे असे सगळे मिळून आपल्याकडे जेवढे पण बलून्स असतील तेवढे आपण लिहिलेले आहे. त्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे. सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर आपण काय लिहितो, सॅम्पल पॉईंट लिहितो. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस येस. आता इज इक्वल टू हे सगळे मोजायचे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे हे किती झाले, 9 झाले. बरोबर आहे. आता पेपरमध्ये तुम्ही हा सॅम्पल स्पेस नाही लिहिलं तरी चालतो, तुम्ही डायरेक्ट सॅम्पल पॉईंट लिहिला तरी चालतो. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन असतील, एक बॅग असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे पेन्स किंवा बॉल्स किंवा बलून्स असतील, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, तुम्ही डायरेक्टली सॅम्पल पॉईंट लिहू शकता. तर ते कसे लिहायचे, सॅम्पल ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची, 2 + 3 5, 5 + 4 9. म्हणजे इथे मी डायरेक्टली एन ऑफ एस 9 लिहू शकलो असतो, पण तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलं, सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची कशाची, इव्हेंटची. पहिला इव्हेंट काय आहे, ए रेड बलून, बरोबर आहे. आता तो लिहूया आपण. इथं सिंपल लिहूया, इव्हेंट काय आहे आपला, रेड बलून आहे. इव्हेंट काय आहे, रेड कलरचा बलून बी, बरोबर आहे. रेड कलरचा आपल्याकडे काय आहे, बलून आहे. त्याची आपण काय करूया, प्रोबॅबिलिटी काढूया. आता ह्याला आपण नाव काय देऊया, ह्याला इव्हेंट ए म्हणूया. इव्हेंट ए काय आपला झाला, रेड बलून. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला पहिल्यांदा सॅम्पल स्पेस काढायचा असतो. पण अशा केसमध्ये ज्यावेळेस आपल्याला पेन्सिल किंवा पेन किंवा असं काय देतील, त्यावेळेस आपण सिंपल काय करू शकतो, डायरेक्टली सॅम्पल पॉईंट लिहू शकतो. आता ह्याचा सॅम्पल पॉईंट कसा लिहायचा, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए इव्हेंट ए इज इक्वल टू, आता रेड बलून म्हणजे रेड बलून किती आहेत, तर इथं बघितलं तर रेड बलून किती आहेत, 2 आहेत. तर आपलं सॅम्पल पॉईंट काय होतील, आपल्याकडे किती सॅम्पल पॉईंट होतील, 2 होतील. एन ऑफ ए काय येईल, 2 येईल. मग आता प्रोबॅबिलिटी कशी काढतो आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए इव्हेंट ए आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए सॅम्पल स्पेस येस. बरोबर आहे. हा आपला फॉर्म्युला आहे, हा लिहिला. आता एन ऑफ ए काय आहे, 2, बरोबर, आणि एन ऑफ एस काय आहे, 9. तर हे झालं आपलं आन्सर, कारण हे पुढे आता आपल्याला सिम्प्लिफाय नाही करता येत. हे झालं रेड बलूनचं. आता आपल्याला काय करायचंय, ब्लू बलूनचं काढायचंय. तर सिंपल काय करायचं, इव्हेंट, त्याला एक नाव द्यायचं, इव्हेंट बी म्हणा, समजा कॅपिटल बी द्यायचं, इव्हेंट बी कोलन, आता कुठला, ब्लू बलून. तर लिहायचं बी ब्लू बलून. आता हा इव्हेंट आहे. आता ह्या इव्हेंटचा आपण काय करायचं असतं, सॅम्पल स्पेस काढायचा असतो. आता हा बलून वगैरे असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, डायरेक्टली आपण काय करू शकतो, ह्याचा सॅम्पल पॉईंट लिहू शकतो. सॅम्पल पॉईंट कसा लिहायचा, एन ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट बी किती आहेत, म्हणजे ब्लू बलून किती आहेत आपल्याकडे, 3, बरोबर आहे. मग इथं आपण काय लिहिणार, 3. आता ह्याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट
इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू, आता एन ऑफ बी किती आहे आपला 3, बरोबर, आणि एन ऑफ एस किती आहे आपला, एन ऑफ बी किती आहे आपला 3 आहे, तो इथं लिहिचा, आणि एन ऑफ एस किती आहे आपला 9. आता हा सॉल्व्ह केल्यानंतर 3 1 चा 3, 3 3 चा 9, म्हणजे आपला आन्सर काय येईल 1/3. हे कशाचं झालं, बीचं झालं. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय झाली 1/3 झाली. हे तुम्ही असं व्यवस्थित लिहू शकता. प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे ब्लू बलून्स किती येतील 1/3 आहे. हे झालं आपला आन्सर. आपण थर्ड इव्हेंट बघूया. इव्हेंट त्याला नाव देऊया इव्हेंट सी, आणि तो कुठला आहे ग्रीन बलून, बरोबर आहे. जर तुम्ही इथं चेक केलं तर आपण काय करतोय आता ग्रीन बलून साठी काढतोय. आता ग्रीन बलून किती आहेत आपल्याकडे, ग्रीन बलून जर तुम्ही बघितले तर 4 आहेत, म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झाला 4 झाले. मग इथं लिहिताना काय करायचं, एन ऑफ सी म्हणजे सॅम्पल पॉईंट किती येतील 4 येतील. मग ह्याची प्रोबॅबिलिटी काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट सी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस. आता एन ऑफ सी किती आहे आपला 4 आणि एन ऑफ एस किती आहे आपला 9, बरोबर आहे. इथं जर बघितलं एन ऑफ एस आपला 9 आहे, त्यामुळे तिथं मी 9 लिहिलेलं आहे. ओके, मग ही काय येईल आपली प्रोबॅबिलिटी येईल, कारण ह्याला पुढे आपल्याला सिम्प्लिफाय नाही करता येत. जर केलं तर पॉईंट मध्ये आन्सर जाईल. हे झालं आपलं आन्सर कशाचं, जुलै 2023 चा सेकंड क्वेश्चन. मार्च 2023 चा क्वेश्चन आहे हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे तर आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. तर क्वेश्चन वाचूया. क्वेश्चन काय आहे, फॉर्म ए रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉयज अँड 2 गर्ल्स. म्हणजे आपल्याला काय करायचंय, रोड सेफ्टी कमिटी बनवायची आहे. त्या कमिटीमध्ये 2 मेंबर्स असतील. आता ही कमिटी बनवण्यासाठी आपल्याला कोणाचा उपयोग करायचा आहे, 2 बॉयज आणि 2 गर्ल्सचा उपयोग करायचा. हे आपल्याला दिलेलं आहे, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. तर ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याआधी B1 B2 ला आपण काय करूया, नाव देऊया. B1 ला काय म्हणूया अतुल, आणि B2 ला काय म्हणूया अजय, बरोबर. आणि G1 ला काय म्हणूया स्नेहा म्हणजे जीवन, आणि G2 ला काय म्हणूया स्नेहा, बरोबर. तर आपण सिंपल काय केलं, नावं दिली, म्हणजे आपल्याला हा क्वेश्चन सोडवताना सोपं जाईल. आता पुढे वाचूया. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन काय आहे, कमिटी ऑफ 2 बॉयज, म्हणजे अशी कमिटी करायची की त्याच्यामध्ये 2 मुलं पाहिजे. आता आपल्याकडे 2 मुलं कोण आहेत, अतुल आणि अजय, म्हणजे B1 B2. मग इथं काय लिहिणार आपण, B1 आणि B2, बरोबर. हे झालं पहिलं. आता दुसरं बघूया. दुसरं काय, कमिटी ऑफ 2 गर्ल्स. 2 गर्ल्स म्हणजे कोण आहेत आपल्याकडे, नेहा आणि स्नेहा, म्हणजे G1 आणि G2, बरोबर. इथं दिलेलं आहे G1 G2, म्हणजे आपल्याकडे ह्या कमिटीमध्ये काय येईल, G1 आणि G2. ही झाली आपली दुसरी कमिटी. आता परत सी काय दिलेलं आहे, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 1 बॉय आणि 1 गर्लची अशी कमिटी बनवायची की त्याच्यामध्ये 1 बॉय आणि 1 गर्ल असला पाहिजे. तर आपल्याकडे 2 बॉय आणि 2 गर्ल्स आहेत, म्हणजे काय अतुल अजय आहे आणि नेहा आणि स्नेहा आहे. म्हणजे आपल्याकडे किती कमिटी होतील, 4 होतील. कशा काय, अतुल नेहा 1, अतुल स्नेहा 2, अजय नेहा 3, अजय स्नेहा 4, बरोबर. आता इथं जर तुम्ही बघितलं B1 G1 कोण आहे, B1 G1 म्हणजे काय, अतुल आणि नेहा. B1 G1 ते लिहिलेले, बरोबर. परत अतुल आणि स्नेहा B1 G2 ती पण इथं लिहिलेली, अतुल आणि स्नेहाची पण आहे आपल्याकडे. B1 G2 ची आहे कमिटी. आता पुढचा अजयच्या कमिटी मिसिंग आहेत बघा. अजय कोण आहे, B2 आणि नेहा. अजय आणि नेहा म्हणजे B2 G1 आणि अजय आणि स्नेहा B2 G2 हे मिसिंग आहेत. ते आपल्याला काय करावं लागेल, इथं लिहावं लागेल. इथं मग काय लिहिणार आपण, B2 G1 म्हणजे अजय आणि नेहा, B2 अजय आणि स्नेहा G2, बरोबर आहे. G2 म्हणजे हे झालं आपलं काय, हे तिसरं झालं. आता सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. आता सॅम्पल स्पेस म्हणजेच काय असतं, हे वरचं जे आपण सॉल्व्ह केलं तेच. आता पहिलं जर बघितलं B1 B2 आहे का, B1 B2 म्हणजे आपलं हे 2 बॉयजची कमिटी लिहिलेली आहे. शेवटचं बघितलं G1 G2 म्हणजे काय, 2 गर्ल्सची कमिटी लिहिलेली आहे. आता हे 4 म्हणजे काय आहे, तर हे 4 आहेत, सी चे आन्सर्स आहेत. आता कुठलं मिसिंग आहे ते लिहायचं. आता B1 G1 जर तुम्ही बघितलं तर इथं B1 G1 आहे, इथं B1 G1 आहे, बरोबर. B1 G2 आहे का, B1 G2 नाहीये, मग ते इथं लिहायचं. इथं काय लिहिणार, B1 G2, बरोबर. आता इथं काय मिसिंग आहे, B2 G1. इथं काय मिसिंग आहे, B2 G1, बरोबर. ते इथं लिहूया, B2
G1 जे मिसिंग आहे ते लिहिलं आणि इथं B2G2 आहे का, इथं B2G2 आहे, म्हणजे जे मिसिंग होतं ते फक्त आपण काय केलं इथं लिहिलेलं आहे सगळं. बरोबर, म्हणजे हे काय झालं आपला सॅम्पल स्पेस झाला. तर हे होतं आपला आन्सर कशाचं, हे आन्सर होतं मार्च 2023चा क्वेश्चनचं. आता आपण पुढचा क्वेश्चन, मार्च 2023चा हा दुसरा क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा पण 3 मार्काचाच आहे. क्वेश्चन वाचूया आपण काय आहे तो. क्वेश्चन काय आहे, तर ए 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे आणि तो फॉर्म करण्यासाठी कुठले डिजिट्स वापरायचे, 2, 3, 5, 7, 9 ह्या डिजिटचा वापर करायचा आहे. पण असा डिजिट फॉर्म करायचा आहे की रिपिटेशन नाही झालं पाहिजे. रिपिटेशन नाही झालं पाहिजे म्हणजेच काय, तर थोडक्यात 22, 33, 55, 77 आणि 99 आले नाही पाहिजे का. तर ह्या नंबरचं कसं रिपिटेशन आहे, 2चं रिपिटेशन आहे, 3चं रिपिटेशन आहे, 5चं, 7चं, 9चं काय रिपिटेशन आहे. त्यामुळे हे नंबर सोडून बाकीचे सगळे नंबर आपल्याला तयार करायचे 2 डिजिटचे. ठीक आहे. परत पुढे काय दिलेलं आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. आता इव्हेंट काय आहेत, इव्हेंट ए आणि इव्हेंट बी हे 2 इव्हेंट आहेत. इव्हेंट पहिला काय आहे, द नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. ठीक आहे. इव्हेंट बी काय आहे, नंबर फॉर्म इज अ मल्टिपल ऑफ 5. ठीक आहे. असे हे 2 इव्हेंट आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे इव्हेंट परत सॉल्व्ह करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्सपेरिमेंट काय आहे, 2 डिजिट नंबर बनवायचा आहे. आता तो बनवण्यासाठी आपल्याला म्हणजे कुठले डिजिट्स दिलेले आहेत, 2, 3, 5, 7, 9 हे दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस बनवायला लागेल. सॅम्पल स्पेस बनवल्यानंतर सॅम्पल पॉईंट काढावे लागेल. तर आपण काय करूया, सॅम्पल स्पेस बनवूया. आता इथं जर बघितलं तर इथं मी ऑलरेडी सॅम्पल स्पेस बनवून ठेवलेली आहे. तर हे तुम्हाला सांगतो कशी बनवली. आपल्याकडे नंबर काय आहे, 2, 3, बरोबर आहे. काय काय नंबर आहे, 2, 3, 5, 7, 9. बरोबर, 2, 3, 5, 7, 9. इथं मी तेच लिहितो, 2, 3, 5, 7, 9. आता मला काय करायचं, सॅम्पल स्पेस बनवायचा आहे. तर कसं बनवणार, आता हे लक्षात घ्या, 2 आणि 2 काय होतं, 22 होतं. तर मी 22 नाही लिहिणार का, कारण की तो रिपिटेटिव्ह आहे. मग 2च्या पासून कुठले कुठले बनतील, 23, 25, 27 आणि 29. बरोबर आहे. मग हे ते मी 2चे लिहिलेले आहेत. 2 पासून कुठले बनतील, 23, 25, 27 आणि 29 हे मी लिहिलेले आहेत. परत आता पुढं आपण 3चा बनवायचा. 3चे कुठले बनतील, 3, 2, 3, 3 नाही बनणार का, कारण की तो रिपिटेटिव्ह आहे. मग काय बनणार, 3, 5 बनवून 3, 7 बनेल आणि 3, 9 बनेल. तो इथं लिहिलाय. 3, 2 बनेल, 3, 5 बनेल, 3, 7 बनेल आणि 3, 9 बनेल. 3, 9 बनेल. हे कसे होतील, हे आपले कशाचे होतील, 3चे होतील. मग आता आपण बघूया की 5चे. आता 5चे काय काय 2 डिजिट नंबर होतील. 5, 2 होईल, 5, 3 होईल, 5, 5 नाही होणार का, कारण की तो रिपिटेटिव्ह आहे. 5, 7 होईल आणि 5, 9 होईल. तो इथं लिहिलेला आहे. 5, 2 लिहिला, 5, 3 लिहिला, 5, 7 लिहिला, 5, 9 लिहिला. बरोबर. म्हणजे हे कशाचे झाले, 5चे झाले. बरोबर. आता पुढचं कुठलं आहे, 7. तर 7चे काय काय होतील, 7, 2 होईल, 7, 3 होईल, 7, 5 होईल. 7, 7 नाही होणार कारण की तो रिपिटेटिव्ह होईल. मग 7, 9 होईल. म्हणजे 7, 2, 7, 3, 7, 5, 7, 9 तो लिहिला. आता ते लिहिल्यानंतर आपल्याला परत 9चे करायला लागतील. 9, 2 म्हणजे 9चं कशाबरोबर होईल, 9, 2 एक 2 डिजिटचा नंबर होईल. 9, 3 चा होईल, 9, 5 होईल आणि 9, 7 होईल. 9, 9 होणार नाही कारण की तो रिपिटेटिव्ह आहे. तर हे लिहून घेतले मी, 9, 2, 9, 3, 9, 5, 9, 7. म्हणजे थोडक्यात सॅम्पल स्पेस मध्ये असे नंबर लिहिले की जे रिपिटेटिव्ह नाही आहेत. आणि त्या हे नंबर कशापासून बनवलेले आहेत, आपण 2, 3, 5, 7, 9 पासून आपण काय केलेलं आहे, हे नंबर बनवलेले आहेत. आता एवढं तर आपल्याला समजलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचे. सॅम्पल स्पेस कसं लिहितो आपण, सॉरी सॅम्पल पॉईंट लिहायचा आहे. सॅम्पल पॉईंट म्हणजे काय, तर हे जे सगळे नंबर आहेत त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल पॉईंट म्हणतो. आता हे टोटल किती आहेत ते मोजायचे. लिहिताना आपण कसं लिहायचं, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 20. म्हणजे हे जर तुम्ही सगळे मोजले तर हे किती येतील, 20 येतील. बघूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे सगळे मिळून किती झाले, 20 झाले. त्यामुळे सॅम्पल पॉईंट्स आपले किती झाले, 20 झाले. एन ऑफ एस म्हणजे काय, सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस म्हणजे किती, 20. ते लिहिलं. आता हे जर आपलं पहिलं बेसिक झालं. आता पुढे आपल्याला काय करायचं, इव्हेंट. इव्हेंट आपल्याला काय आहे, नंबर फॉर्म इज ऑड नंबर. बरोबर आहे. आता इव्हेंट काय दिलाय, आता जो नंबर आहे हा ऑड नंबर आहे. म्हणजे हा आता आपल्याला काय करायचं आहे, एचा काय करायचं आहे, एचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे.
तर ए मध्ये काय लिहिणार, फक्त तुम्ही ऑड नंबर लिहिणार. आता इथं सगळे लिहिलेले आहेत हे काय आहेत, ऑड नंबर आहेत. आता हे कसे फॉर्म झाले, आता तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. समजा 2 डिजिट नंबर असेल तर त्याचा युनिट प्लेस बघायचा. आता युनिट प्लेस म्हणजे ही प्लेस, ह्या जागी जर 1, 3, 5, 7, 9 ह्यापैकी कुठलाही नंबर आला तर काय होतो, हा अख्खा नंबर काय होतो, ऑड नंबर होतो. बरोबर आहे. तर आता तुम्ही चेक केलं, तर ह्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर 23 मध्ये 3 कसा आहे, 3 हा युनिट प्लेस मध्ये कसा आहे, हा 3 ऑड आहे म्हणून 23 काय झाला, ऑड झाला. 5 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 25 काय झाला, ऑड झाला. 7 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 27 कसा झाला, ऑड झाला. 9 काय ऑड आहे, त्यामुळे 29 काय झाला, ऑड झाला. म्हणजे 2 च्या रेंज मध्ये 23, 25, 27, 29 काय झाले, ऑड झाले. त्यामुळे मी इथं लिहून घेतले 23, 25, 27, 29 मी इथं लिहिले. आता पुढचं बघूया. आता 32, टू कसा आहे, इवन आहे, बरोबर आहे, त्यामुळे 32 काय झालं, इवन झाला, त्यामुळे हा नाही लिहायचा. 35, आता 5 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 35 काय झाला, ऑड झाला. 7 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 37 काय झाला, ऑड झाला. 9 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 39 काय झाला, ऑड झाला. त्यामुळे 3 च्या रेंज मधले, 30 च्या रेंज मधले कुठले कुठले घेतले, 35, 37, 39 घेतला. मग इथं आलो आपण, इथं काय लिहिलं, 35, 37, 39 हे 30 च्या रेंज मधले घेतले. आता पुढचं बघूया. आता 50 च्या रेंज मध्ये बघूया. आता 52, टू कसा आहे, इवन नंबर आहे, त्यामुळे हा 52 काय होईल, इवन होईल, मग हा आपण नाही घेऊ शकत. मग आता 53, आता हा 3 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 53 ऑड झाला. 57, 7 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 57 ऑड झाला. 9 कसा आहे, ऑड आहे, त्यामुळे 59 काय झाला, ऑड झाला. म्हणजे थोडक्यात काय, 53, 57, 59. मग आपण इथं काय घेणार आहे, 53, 57, 59 बरोबर ते घेतले, कारण की आपल्याला फक्त ऑड नंबरच घ्यायचे. आता पुढचं बघूया, हे तिन्ही घेतले. परत काय आपल्याकडे 72, 73, 75, 79 आहे. तर 72 टू कसा आहे, इवन आहे, त्यामुळे हा 72 काय झाला, इवन नंबर झाला, त्यामुळे 72 नाही घेतला. 3 हा ऑड आहे, त्यामुळे 73 ऑड झाला. 5 हा ऑड आहे, त्यामुळे 75 ऑड झाला. 9 हा ऑड आहे, त्यामुळे 79 ऑड झाला. म्हणजे 1, 2, 3 म्हणजे 73, 75, 79. मग इथं लिहिताना कसं लिहिणार, 73, 75, 79 हे काय झाले, ऑड नंबर झाले, ते लिहिले. आता पुढे बघूया. 92, 93, 95, 97 तर 2 कसा इवन आहे, त्यामुळे 92 इवन झाला म्हणून आपण 92 नाही घ्यायचा. 93, 3 कसा ऑड आहे, त्यामुळे 93 ऑड झाला. 5 कसा ऑड आहे, त्यामुळे 95 ऑड झाला. 7 कसा ऑड आहे, त्यामुळे 97 ऑड झाला. म्हणजे 93, 95, 97. मग इथं काय येईल, 93, 95, 97 हे आपण आता काय झालं, सगळे नंबर लिहून घेतले. जेवढे पण आपल्याकडे ऑड नंबर होते ते सगळे लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं, इव्हेंट ए लिहिलेला आहे, आपण ह्याचा सॅम्पल स्पेस काढायचा. म्हणजे ह्याच्यात आपण काय केलं, इव्हेंटचा सॅम्पल स्पेस काढला. आता ह्याचे सॅम्पल पॉईंट मोजायचे किती आहेत. आता ह्या इव्हेंट मध्ये किती सॅम्पल पॉईंट आहेत हे सगळे मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 सॅम्पल पॉईंट आहेत. लिहिताना कशा लिहायचा, एन ऑफ ए म्हणजे सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 16, त्यामुळे हे 16 लिहिलं. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी आपण कशी लिहितो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस. हा काय आपला फॉर्म्युला आहे. एन ऑफ ए आपला किती आहे, 16, 16 तो लिहिला. एन ऑफ एस किती आहे, 20 तो लिहिला. आता एन ऑफ एस आपण वर फाइंड आउट केलेला आहे, हा तो आपण इथं काय केलेला आहे, इथं लिहिलेला आहे, बरोबर. आता हा पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो. हा 4 च्या टेबल मध्ये 4 4 चा 16 आणि 4 5 चा 20 म्हणजे आपला आन्सर काय येईल, 4/5 पहिला इव्हेंटचा. ठीक आहे. आता दुसरा इव्हेंट काय आहे, इव्हेंट बी काय आहे, नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5. आता हे नेहमी लक्षात ठेवा, नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय, 5 च्या टेबल मध्ये येणारा नंबर म्हणजेच काय, 5 चा टेबल काय, 5 1 चा 5, 5 2 चा 10, 5 3 चा 15, 5 4 चा 20, 5 5 चा 25, 5 6 चा 30 असं म्हणजे 5 च्या ह्याच्यामध्ये येणारे टेबल. मग सिंपल ट्रिक काय लक्षात ठेवायची, आता 2 डिजिट नंबर आहे ना, जर एंडला 0 किंवा 5 असेल, परत मी सांगतो, एंडला जर 0 असेल, आता समजा 2 डिजिट नंबर 10 घ्या, 10च्या युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे हा 5 मल्टिपल ऑफ 5 आहे. आणि 25 घ्या, आता युनिट प्लेसला 5 आहे तर हा काय मल्टिपल ऑफ 5 आहे. म्हणजे असा 2 डिजिट नंबर त्याच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 आहे तर तो काय होतो, मल्टिपल ऑफ 5 होतो. मग असे नंबर आपण काय करायचं, ह्याच्यातून फाइंड आउट करायचे. तर ह्याच्यातून जर बघितलं 20च्या रेंज मध्ये बघितलं तर फक्त काय येतो, 25 येतो, कारण की इथं 5 आहे म्हणजे हा मल्टिपल ऑफ 5 आहे. परत 30च्या रेंज मध्ये काय येतो, 35 येतो. परत 50च्या रेंज मध्ये काय, काहीच नाही येत. 70च्या रेंज मध्ये काय येतो, 75 येतो.
आणि 90च्या रेंजमध्ये काय तो 95 येतो. म्हणजे थोडक्यात 25, 35, 75, 95 हे काय येतील आपल्या आन्सरमध्ये येईल. म्हणजे हा जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटच्या सॅम्पल स्पेसमध्ये हा जो आपला इव्हेंट आहे याच्या सॅम्पल स्पेसमध्ये काय येईल 25, 35, 75 आणि 95 बरोबर. हे काय आहेत मल्टिपल ऑफ 5. आता त्यांचे युनिट प्लेस जर बघितली तर इथं सगळं तुम्हाला 5 दिसेल बरोबर आहे. आता ह्याच्या आपण काय केलं सॅम्पल स्पेस लिहिली इव्हेंटची. आता आपल्याला काय करायचं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायच्यात किती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर. मग लिहिताना कसं लिहायचं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी इज इक्वल टू 4 1 2 3 4 आहे त्यामुळे 4 लिहिलं. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस बरोबर. मग एन ऑफ बी आपला किती 4 आहे एन ऑफ एस किती आहे 20. मग हा सॉल्व्ह करा 4 1 चा 4 4 5 चा 20 म्हणजे आपला आन्सर काय येतं 1/5 बरोबर. आपला आन्सर काय येईल 1/5 येईल. हे कशाचं झालं हे झालं आपलं सेकंड इव्हेंटचा आन्सर. म्हणजे हा क्वेश्चन कुठला होता हा क्वेश्चन होता मार्च 2023 चा 3 मार्काचा क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजला असेल. जुलै 2022 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म्ड. म्हणजे आपल्याकडे काय आहे 3 मेन आणि 2 वुमन्स आहेत. यांच्यापासून आपल्याला काय करायचं एन्व्हायरमेंट कमिटी फॉर्म करायची आहे आणि प्रत्येक कमिटीमध्ये काय असणार आहे 2 पर्सन्स असणार आहेत म्हणजे 2 मेंबर्स असणार आहेत. आणि 3 कंडिशन दिलेले आहेत. कंडिशन ए म्हणजे इव्हेंट ए 3 इव्हेंट दिलेले आहेत. इव्हेंट ए इव्हेंट बी इव्हेंट सी. इव्हेंट ए काय आहे देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. इव्हेंट बी काय आहे 1 मॅन 1 वुमन कमिटी आणि इव्हेंट सी काय आहे देअर शुड नॉट बी ए वुमन मेंबर. म्हणजे असे 3 इव्हेंट आहेत. आता आपला एक्सपेरिमेंट काय आहे हा आपला एक्सपेरिमेंट काय आहे कमिटी बनवायची आहे. त्या कमिटीमध्ये काय असणार आहेत 2 मेंबर्स असणार आहेत. आता हे मेंबर्स आपण कसे बनवायचे तर आपल्याला 3 मेन आणि 2 वुमन दिलेले आहेत ह्यांच्यापासून बनवायचे आहेत हे आपल्याला कळालं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सॅम्पल स्पेस लिहायची. आता सॅम्पल स्पेस लिहिण्याआधी आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. आपल्याला किती मेन्स दिलेत 3 मेन्स दिलेत. तर इथं आपण काय करूया सिंपल नेम लिहूया त्यांचे. नाव काय लिहूया अजय अतुल आणि अरुण असे आपण काय लिहिले 3 नाव लिहिली. आता ह्यांना नाव देऊया अजय म्हणजे M1 मेन 1 M2 म्हणजे मेन 2 आणि M3 म्हणजे मेन 3. हे तर झालं. आता वुमेन किती आहेत 2 वुमन्स. इथं लिहूया वुमन आणि आता आपण करूया 2 वुमनचं नाव लिहूया. पहिलं लिहूया नेहा आणि दुसरं लिहूया स्नेहा. म्हणजे हे काय झाले W1 म्हणजे वुमन 1 आणि W2 म्हणजे वुमन 2. आता आपण काय करूया सॅम्पल स्पेस लिहूया. आता सॅम्पल स्पेस कसा लिहायचा असतो एस कॅपिटल मध्ये इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता प्रत्येक कमिटीमध्ये काय असणार आहे 2 मेंबर्स असणार आहे. तर पहिल्यांदा मेनच्या कमिटी बघूया. पहिली कमिटीमध्ये काय होईल अजय अतुल एक कमिटी होईल म्हणजे M1 M2 होऊन जाईल. मग इथं आपण सिंपल लिहू शकतो M1 M2 ही झाली पहिली कमिटी. परत अजय आणि अरुणची एक कमिटी होऊ शकते म्हणजे M1 आणि M3 ही झाली M1 आणि M3 ही झाल्या 2 कमिटी. परत अतुल आणि अरुणची एक कमिटी होऊ शकते म्हणजे M2 आणि M3 M2 आणि M3. आता मेन मध्ये एवढ्या 3च कमिटी होऊ शकतात का तर तुम्ही बघितलं आपण कुठल्या कुठल्या कमिटी केल्या अजय अतुल अजय अरुण आणि अतुल आणि अरुण ह्या 3 कमिटी आपल्या काय होतील मेन मध्ये होतील ते आपण लिहून घेतल्या. आता वुमन मध्ये किती कमिटी होतील वुमन मध्ये बघितलं तर 2च वुमन आहेत नेहा आणि स्नेहा. तर मग इथं आपण काय लिहिणार आहे W1 W2. आता हे झालं सिंपल. आता परत पुढे आपल्याला काय करायचंय आता आपल्याला आपण अजून कमिटी कशा फॉर्म करू शकतो आता मेन आणि वुमनची कमिटी फॉर्म करू शकतो. म्हणजे अशी कमिटी की ज्याच्यामध्ये एक मेन आहे एक वुमन आहे. तर काय होईल अजय आणि नेहाची एक कमिटी होईल अजय आणि स्नेहाची दुसरी कमिटी होईल म्हणजे M1 W1 M1 W2. मग आता इथं लिहिताना कसं लिहिणार M1 W1 आता मी इथं खाली लिहितो M1 W2 ही झाली. परत अतुलचे पण होईल अतुल आणि नेहाची एक कमिटी होईल अतुल आणि स्नेहाची एक कमिटी होईल म्हणजे M2 W1 M2 W2. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही M2 W1 आणि काय लिहिणार M2 W2 बरोबर. आता परत तिसरं काय आहे अरुणची पण होऊ शकते अरुणची काय होऊ शकते अरुण नेहाची एक कमिटी होऊ शकते अरुण स्नेहाची एक होऊ शकते म्हणजे M3 W1 M3 W2. म्हणजे इथं काय होईल M3 W1
आणि M3W2. तर अशा काय झाल्या आपल्या कमिटी फॉर्म झाल्या. आता एवढ्याच कमिटी आपल्या फॉर्म होऊन जातील. आता ह्या किती कमिटी झालेल्या आहेत, आता आपल्याला काय करायचं, हे जे कमिटी झालेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सॅम्पल पॉईंट म्हणतो. आता ते लिहूया. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू, ते लिहायचं. आता किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे किती झाल्या, 10 कमिटी झाल्या. बरोबर आहे. आता हे आपण लिहिलं. आता हे आपलं पहिला पार्ट झाला. आता दुसरा पार्ट काय, इव्हेंट. इव्हेंट काय, कंडिशन काय आपली, देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी तुमची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे, देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. आपण काय लिहिलं, इव्हेंट ए लिहिला आणि देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. मग आता आपल्याला काय करायचं, एचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आणि सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी कंडिशन काय आहे, आता ह्या सॅम्पल स्पेस मध्ये काय येईल, फक्त असंच कमिटी येईल त्याच्यामध्ये कमीत कमी एक वुमन आहे. आता आपण ह्यात बघूया, M1 M2 हे दोन्ही मेन आहेत, M1 M3 हे पण दोन्ही मेन आहेत, M2 M3 हे पण दोन्ही मेन आहेत. आता इथं जर बघितलं W1 W2 ह्यात एक वुमन आहे म्हणजे ही येऊ शकते. मग आपण इथं लिहिणार W1 W2. बरोबर, कारण की आपल्याला कमीत कमी एक वुमन पाहिजे, ती लिहिली. परत M1 W1 म्हणजे काय, ह्यात काय एक वुमन आहे. परत M1 W2 ह्यात पण एक वुमन आहे, W2 म्हणजे वुमन आहे. म्हणजे M1 W1 M1 W2 आपण लिहू शकतो. मग इथं काय लिहिणार, M1 W1 M1 W2. आता पुढे घेऊया. परत M2 W1 M2 W2 लिहू शकतो, कारण की ह्याच्यात प्रत्येकात काय काय एक एक वुमन आहे. बरोबर, ह्या कमिटीमध्ये वुमन आहे, M2 W2 मध्ये पण वुमन आहे. मग आपण काय लिहूया, M2 W1 M2 W2. बरोबर आहे. आता शेवट राहिलं कुठलं, M3W1 M3W2. मग ही पण लिहू शकतो, कारण की ह्यात पण एक वुमन आहे, ह्यात पण एक वुमन आहे. म्हणजेच काय, M3W1 M3W2. आता प्रत्येक जर कमिटी बघितली त्यात एक कमीत कमी एक वुमन तर आहेच आहे, त्यामुळे आपला झाला हा सॅम्पल स्पेस. मग आता ह्यात किती सॅम्पल पॉईंट आहेत ते कसे लिहायचे, एन ऑफ ए म्हणजे काय झालं, सॅम्पल पॉईंट झालं. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए, आता हे मोजायचं 1 2 3 4 5 6 आणि हा 7 झालं. बरोबर आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट ए चं कसं आपण लिहितो, काय फॉर्म्युला असतो, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन येस. बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी काय फॉर्म्युला आहे आपला, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एचा काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए आणि अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस येस. ए किती आहे आपला, एन ऑफ ए किती आहे, 7 आहे. आणि एन ऑफ एस किती आहे आपला, एन ऑफ एस जर बघितला तर एन ऑफ एस आहे 10. तर आपण तो इथं लिहूया 10. म्हणजे आपला आन्सर काय झालं, 7/10 झालं. हे काय झालं, आपलं आन्सर झालं कशाचं, इव्हेंट एचं. ठीक आहे. आता इव्हेंट बी काय आहे आपला, इव्हेंट बी आहे 1 मॅन अँड 1 वुमन कमिटी. मग आपल्याला काय करायचंय, बीचा सॅम्पल स्पेस तयार करायचा. आता असा तयार करायचा की ह्या कमिटीमध्ये काय पाहिजे, एक मेन आणि एक वुमन पाहिजे. तर आता वर या, आपली जी कमिटी, आता आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये बघा, आपल्याला काय पाहिजे, एक मेन आणि एक वुमन पाहिजे. इथं जर बघितलं तर 2 मेन आहेत, हे नाही येऊ शकत. इथं जर बघितलं M1 M3 इथं पण 2 मेन आहेत, हे पण नाही येऊ शकत. M2 M3 इथं पण 2 मेल आहेत, हे पण नाही येऊ शकत. इथं W1 W2 म्हणजे हे दोन्ही पण वुमन आहेत, हे पण नाही येऊ शकत. आपल्याला काय पाहिजे, एक मेन आणि एक वुमन पाहिजे. आणि हे सोडून, हे 4 सोडून बाकी सगळं येऊ शकतं का, M1 W1 येऊ शकतं का, येऊ शकतं का, मेन आणि वुमन आहे. M1 W2 येऊ शकतं का, येऊ शकतं का, मेन आणि वुमन आहे. परत तसंच M2 W1 येऊ शकतं का, येऊ शकतं, कारण की मेन आणि वुमन आहे. M2 W2 येऊ शकतं, M3 W1 येऊ शकतं आणि M3 W2 येऊ शकतं. मग आपण ते लिहून घेऊया. मग आपल्या इव्हेंट मध्ये काय होईल, इथं येईल M1 W1 म्हणजे मेल 1 वुमन 1, परत M1 W2, परत M2 W1 M2 W2. बरोबर. आणि परत काय येईल, M3 W1 आणि M3 W2. म्हणजे आपण काय लिहिलं, सगळे कॉम्बिनेशन लिहिले. आता ह्यात काय झालं, प्रत्येक जर तुम्ही कमिटी बघितली त्यात एक मेल आणि एक वुमन तर आहेच आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सॅम्पल पॉईंट लिहायचे. कसं लिहिणार, एन ऑफ बी. एन ऑफ बी म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट बी. इथे एक 1 2 3 4 5 6 आहेत, ते लिहिले. आता ह्याची प्रोबॅबिलिटी कशी लिहिणार, प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी, बरोबर, अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस येस. आता एन ऑफ
बी किती आहे 6 आहे आणि एन ऑफ एस किती आपला 10 आहे. आता एन ऑफ एस आता जर तुम्ही बघितलं तर इथं आपला एन ऑफ एस किती आहे 10 आहे, त्यामुळे इथं किती लिहिला 10 लिहिला. आता हे सॉल्व्ह करूया. 6/10 आहे म्हणजे काय 2 3 जा 6 2 5 जा 10 म्हणजे आपला आन्सर काय येईल 3/5. हे काय झालं आपलं आन्सर झालं कशाचं इव्हेंट बीचं झालं. आता दुसरं बघूया इव्हेंट सी काय आहे देअर शुड नॉट बी वुमन मेंबर म्हणजे अशी कमिटी की ज्याच्यामध्ये एक पण वुमन नाहीये बरोबर म्हणजे सगळे मेन्सच आहेत थोडक्यात. तर इथं काय लिहायचं आपल्याला काय लिहायचं सॅम्पल स्पेस लिहायचा सीचा सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता आपल्या इव्हेंट कडे या जो मेन सॅम्पल स्पेस काढला त्याकडे यायचं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं M1 M2 हे दोन्ही मेल आहेत हे येऊन जाईल. M1 M3 ह्यात पण दोन्ही मेल आहेत हे येऊन जाईल आणि M2 M3 ह्यात पण दोन्ही मेल आहेत हे येऊन जाईल. पहिले 3 येतील आणि बाकीचे काहीच येणार नाही का तर हे W1 W2 मध्ये वुमन आहे ही येणार नाही. M1 W1 मध्ये वुमन आहे हे येणार नाही. M1 W2 मध्ये वुमन आहे हे येणार नाही. M2 W1 मध्ये वुमन आहे हे येणार नाही. M2 W2 वुमन आहे त्यामुळे हे पण नाही येणार. M3 W1 वुमन आहे हे नाही येणार. M3 W2 वुमन आहे त्यामुळे हे पण नाही येणार. म्हणजे थोडक्यात पहिले 3 येतील. M1 M2 M1 M3 आणि M2 M3 बरोबर आहे ते लिहून घेऊया. आता इथं काय लिहिणार M1 M2 M1 M3 आणि M2 M3 हे काय झालं आपलं अशी कंडिशन झाली की त्याच्यामध्ये फक्त मेल्सच येतील. आता हे जे कमिटी आहेत ह्या 3 कमिटी आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रत्येक कमिटीमध्ये काय आहे मेल्सच आहेत एक पण वुमन नाही बरोबर. आता हे सॅम्पल स्पेस झालं आपलं. आता सॅम्पल पॉईंट कसा लिहिणार नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सी इन इव्हेंट सी काय येईल 1 2 3 मग इथं काय लिहिणार 3 लिहिणार. आता ह्याची प्रोबॅबिलिटी कशी काढायची probability of C is equal to number of sample point in C म्हणजे in event C upon number of sample point in sample space S is equal to n of C किती आहे 3 n of S किती आपला 10. आता हा पुढे आपल्याला कॅन्सल नाही करता येत मग तिथंच ठेवायचा. आपलं काय झालं आन्सर 3/10 हे झालं इव्हेंट सी चा आन्सर. म्हणजे हा होता क्वेश्चन कोणता हा आपला क्वेश्चन आहे जुलै 2022 चा. आय होप तुम्हाला समजला असेल.